एका बाजूला भारताचे पॅडमॅन थेट 2026च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत पोहोचले आहेत, तर दुसऱ्या बाजूला नासाचं एक अंतराळ यान तब्बल अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून एका रहस्यमयी सोन्या चांदीच्या लघुग्रहाकडे झेपावतंय. एका साध्या भारतीय माणसाला नोबेलचं नामांकन मिळणं आणि अंतराळात धातूचा ग्रह शोधणं, या दोन्ही गोष्टी जितक्या थक्क करणाऱ्या आहेत तितक्याच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या या अत्यंत सखोल आणि रंजक विश्लेषणात आपण याच सर्व घडामोडी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 13 मे 2026च्या या डेली करंट अफेअर्सच्या विशेष विश्लेषणात तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे. आजच्या दिवसभरात, जगभरात आणि आपल्या देशात ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात ना, त्या सर्व आपण ह्या एकाच सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला परत दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही. आता बघा, माहिती खूप असते, पण ती लक्षात कशी ठेवायची? म्हणूनच आपण या संपूर्ण विश्लेषणाला 4 मुख्य आणि सोप्या भागांत विभागलं आहे. सुरुवातीला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घडामोडी, मग विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यानंतर जागतिक शिखर परिषदा आणि शेवटी महत्त्वाचे पुरस्कार. यामुळे तुमच्या मेंदूवर जास्त ताण येणार नाही आणि सगळं व्यवस्थित लक्षात राहील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घडामोडी. सर्वात आधी आपण 3 राज्यांची 3 मोठी अचिव्हमेंट्स पाहणार आहोत. बघा, ओडिसा राज्य PM आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत घरबांधणी पूर्ण करण्यात देशात पहिल्या नंबरवर आलंय. त्यानंतर त्रिपुरा, त्यांनी एक मोठा विक्रम नोंदवलाय. त्यांच्या प्राथमिक शाळेत मुलांची गळती म्हणजेच ड्रॉपआउटचं प्रमाण त्यांनी चक्क 0% आणलंय. आणि तिसरं राज्य आहे तेलंगणा. इथे भारताचा पहिला वहिला आणि 100% कार्यरत असा PM मित्रा पार्क सुरू झालाय. आता तुम्ही नक्की विचार करत असाल की ओडिसा ज्या योजनेत अव्वल आलाय त्या योजनेची व्याप्ती किती आहे? तर हा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल, तब्बल 1 कोटीहून अधिक. होय, PMAY अर्बन 2.0 या योजनेचं मुख्य टार्गेटच मुळी 2029 पर्यंत भारतातील 1 कोटीपेक्षा जास्त शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर देणं हे आहे. विचार करा, हा आकडाच या योजनेची भव्यता सांगून जातो. मगाशी आपण त्रिपुरा राज्याबद्दल बोललो ना, त्यांनी 0 गळतीचा हा अशक्य वाटणारा टप्पा कसा गाठला? तर त्याचं उत्तर आहे उल्हास, ULLAS उपक्रम. याचा फुल फॉर्म अगदी व्यवस्थित लिहून घ्या, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. या एका अत्यंत प्रभावी शिक्षण उपक्रमाअंतर्गत त्रिपुराने खरोखरच ही खूप अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. आणि तेलंगणाचं काय? तिथे सुरू झालाय PM मित्रा पार्क. याचाही फुल फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारल. खुद्द पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. हा भारतातील पहिला पूर्णपणे कार्यरत असा वस्त्रोद्योग पार्क आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि मुख्य म्हणजे रोजगाराला यातून जो बूस्ट मिळणार आहे तो खरंच अभूतपूर्व असेल. आता आपण एका अतिशय संवेदनशील आणि तेवढ्याच महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय. सरकारने नव्यानेच जननी JANNI नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. म्हणजे काय? तर जर्नी ऑफ अँटेनेटल, नेटल अँड निओनेटल इंटिग्रेटेड केअर. आता बघा, गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्याचं रिअल टाईम मॉनिटरिंग करणं आणि त्यांच्या मेडिकल नोंदी व्यवस्थित जतन करणं हे किती गरजेचं आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. याच मातृ आणि बाल आरोग्य सेवेला अधिक डिजिटल आणि सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आणि या विभागातली शेवटची एक छोटीशी पण तितकीच महत्त्वाची राजकीय अपडेट. हेमंता विश्वास शर्मा यांनी आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. ईशान्य भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही एक अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे झेप घेऊया, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ. इथे काही अत्यंत थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखादा लघुग्रह पूर्णपणे धातूचा बनलेला असू शकतो? नासाची महाकाय सायकी मोहीम याच 16 सायकी नावाच्या लघुग्रहाकडे चालली आहे. 13 ऑक्टोबर 2023ला हे यान पृथ्वीवरून निघालं. सध्या ते एका प्रचंड मोठ्या स्पेस ट्रॅव्हलमध्ये आहे आणि 2029मध्ये ते तिथे पोहोचेल. ग्रहांचे गाभे नेमके कसे तयार होतात हे शोधण्यासाठी नासाची ही एक प्रचंड भव्य आणि महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. चला आता अंतराळातून पुन्हा एकदा जमिनीवर येऊया, थेट आपल्या शेअर बाजाराकडे. शेअर बाजारात जसा AIचा वापर वाढतोय ना, तसे सायबर धोके पण वाढलेत. म्हणूनच सेबीने एक एकदम स्पेशल टास्क फोर्स बनवलाय.
cybersuраक्षा.ai सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे सुरक्षित राहावेत आणि AI आधारित धोके आधीच ओळखून ते रोखता यावेत, यासाठी हे कृती दल आता रात्रंदिवस ॲक्टिव्ह असणार आहे. इथून पुढे थोडा वेग वाढवूया. आपला तिसरा विभाग जागतिक घडामोडी आणि शिखर परिषदा. आता एक फॅक्ट नीट ऐका आणि नोंदवून घ्या. इक्वेडोर या देशाने जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू केली आहे. होय, जगातली पहिली. बेटांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी ही खरोखरच एक क्रांतिकारी गोष्ट ठरू शकते. आता जी लिस्ट मी सांगणार आहे ती तुमच्या परीक्षेसाठी अगदी हाय यील्ड आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. नुकत्याच झालेल्या आणि आगामी शिखर परिषदा: 48वी आशियान शिखर परिषद फिलिपाईन्स, G7 2026 फ्रान्स, COP31 तुर्की, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी नवी दिल्ली आणि 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशस. ही सगळी ठिकाणं आणि परिषदांची नावं डोक्यात एकदम फिट बसवून ठेवा. त्यानंतर मे महिन्यातील काही महत्त्वाच्या तारखा बघूया. जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस हा मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी असतो, म्हणजे यावर्षी 9 मे आणि 10 ऑक्टोबर. आणि याची थीम खूप सुंदर आहे. प्रत्येक पक्षी महत्त्वाचा आहे. याशिवाय 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आणि 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस असतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. आणि आता आपण आजच्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या पण अत्यंत प्रेरणादायी अशा विभागाकडे आलो आहोत: महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान. हे नाव घेताना खरंच खूप अभिमान वाटतो. आपले तरुण भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर सुमन बोराहा, त्यांना अमेरिकेमध्ये चक्क युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. याचं कारण काय, तर त्यांनी AI आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचा सुरेख संगम साधून शेतीसाठी स्मार्ट फार्मिंग ड्रोन बनवले आहेत. आपल्या कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप मोठं वरदान ठरू शकतं. आणि आता ही बातमी खरोखरच अंगावर काटा आणणारी आणि तितकीच अभिमानास्पद आहे. अरुणाचलम मुरुगनंथम, ज्यांना आपण सगळे आदराने पॅडमॅन म्हणतो, त्यांना थेट 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय. विचार करा, ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत कमी किमतीत सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन त्यांनी विकसित केली. त्यांच्या ह्या ग्रासरूट लेवलच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची साक्षात नोबेल समितीने दखल घेतली आहे. एका खऱ्या-खोऱ्या हिरोला मिळालेली ही सर्वोच्च पावती आहे. चला यासोबतच इतर काही महत्त्वाच्या पुरस्कारांची एकदम जलद उजळणी करूया. एबेल पारितोषिक कुणाला मिळालाय? गड फ्लांटिंग यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवास राव. पुलित्झर पुरस्कार सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके. आणि 35वा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय यांना प्रदान करण्यात आला आहे. ही सर्व नावे अगदी तोंडपाठ करून ठेवा. तर मित्रांनो, हे होतं आजचं सखोल विश्लेषण. आता जाता जाता तुमच्यासाठी आजचा प्रश्न: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी नेमक्या कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 8, 10, 11 की 13 मे? ज्यांना उत्तर माहीत आहे त्यांनी लगेच खाली कमेंट करून सांगा. उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न नक्की करा. तर हे होतं आपलं आजचं संपूर्ण विश्लेषण. आता वेळ आहे आजच्या प्रश्नाची. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? 8, 10, 11 की 13 मे? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की नोंदवा आणि तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा. आणि जाता जाता एक सोपा पण महत्त्वाचा प्रश्न: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? 8, 10, 11 की 13 मे? खाली कमेंट करून तुमचं उत्तर द्यायला विसरू नका. उद्या परत भेटूया अशाच नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत मन लावून अभ्यास करत रहा. धन्यवाद.